आत्ताच्या घडीला 123 पर्यंत आलाय। तृणमूल 119 आहे। काँग्रेस जी 3 वर होती ती घसरून 2 वर आलेली आहे। अन्य 3 वर आहेत। चंद्रकांत बोजगर, चर्चेच्या अनुषंगाने आपल्याला माहिती पोहोचली आहे का की डावे नक्की काय करतायत बंगालमध्ये? डावे निश्चितपणाने मागच्या 5-7 वर्षापासून मी अगोदर पण सांगितलं आहे की निश्चितपणाने लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन वगैरे मध्ये त्यांचा हिस्सेदारी असतो, ते सतत पुढे असतात। आणि आता या निवडणुकीमध्ये पण आपण जर बघितलं तर 22 जे तरुण लोकांना आम्ही यंदा संधी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या प्रचारामध्ये दिसत होती। आणि निश्चितपणे मला आशावादी आहे निश्चितपणाने, आणि हे दिसतंय चित्र हे नक्कीच बदलणार असं वाटतंय। आपण असं अद्यापही आशावाद बाळगून आहात? मला पटकन सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत जायचंय। सोमेन, काय परिस्थिती बदललेली ताजी माहिती येते? ईसीआय रिझल्ट मध्ये पहिल्या टप्प्याचा यावर टोटल 10 जागेचे निकाल दिसते। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष 8 जागेमध्ये आघाडीवर, आणि आता मी सध्या ओपन करून पाहिली तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी 8ही जागा आघाडीवर, एआयटीसी फक्त 1 जागा आघाडीवर, आणि एक गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा म्हणून दार्जिलिंगचे पक्ष आहेत त्यांनी 1 जागेवर आघाडीवर घेतलेला आहे। आणि ही 8 जी जागा भाजपने आघाडीवर स्वतः घेतले सध्या आहे तिथे प्रत्येक ठिकाणी जवळपास पहिल्या टप्प्यामध्येच 1000 ते 2000 सोमेन मुखर्जी, एक पटकन तपशील घेतोय, नवीन ऐकूयात। निश्चित एक मोठी अपडेट। पश्चिम बंगालमध्ये भाजप 123 तर तृणमूल काँग्रेस सध्या 119 वर आहे। तर तिकडे आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने 123 चा आकडा गाठलाय तर तृणमूल त्या पाठोपाठ 119 वर सध्या पाहायला मिळतंय। तर आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात। धन्यवाद अंकिता या तपशिलाच्यासाठी। आपण आत्ताच्या घडीला जो नवा तपशील येतोय स्क्रीनच्या खालच्या बाजूला त्यात लक्ष घालणार आहोत आणि त्या अनुषंगाने चर्चा फार महत्त्वाच्या वळणाकडे जातीये। शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। जर शुभेंदू अधिकारी आघाडीवर असतील तर मला सोमेन मुखर्जी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की शुभेंदू अधिकारींच्या आघाडीवर असण्याचा अर्थ काय? त्यांनी कोणाला मागे ढकललेलं आहे? शुभेंदू अधिकाऱ्यांचा आघाडी घेतल्याचं कारण आहे ते नंदीग्राम जागेवरचाही आघाडीवर आहे आणि भवानीपूर मधूनही ते आघाडीवर येणार आहे। ह्या बघा साहेब, अजूनपर्यंतचा आम्ही जे टक्केवारी पाहतोय तर ऑलरेडी भाजपनी 46-47% मतं घेतली आणि एआयटीसीच्या बाजूला पहिल्या फेऱ्या आले तर त्याच्यामध्ये फक्त 36% मतं त्यांच्या बाजूने दिसत आहे। म्हणजे सोमेन एक मुद्दा पटकन घेऊयात। आपण आत्ताच म्हणाला तसं नंदीग्राम मध्ये शुभेंदू अधिकारी आघाडीवर जात आहेत, याचा अर्थ त्यांनी कोणाला मागे ढकललंय? आणि जर ते भवानीपूर मधून आघाडीवर गेले तर ते ममता बॅनर्जींना मागे टाकतील? हो, कारण ह्यावेळी नंदीग्राम मध्ये जे प्रार्थींना पवित्र कर म्हणून आहे, पवित्र कर गेल्या इलेक्शन चुनावामध्ये शुभेंदू अधिकारींचा बाजूचे एकदम त्यांच्या जवळचे होते, भाजपचे पंचायत प्रधान होते, त्यांना ह्यावेळी तृणमूल पक्षाने फोडून घेतली आणि त्यांना तिकीट दिलेलं, आणि पण तरी ते आघाडीवर जाणारच पिसारीवर जाणारच होते। पवित्र कर टीएमसीचे ते आता ते समोर येत आहे। आणि नंदीग्रामामध्ये शुभेंदू अधिकारींचे पगार खूप मजबूत आहे, त्यांना कुठे काही करू म्हणजे त्यांना हलवता येणार नाही टीएमसी किंवा कोणत्याही पक्षाला। हे टीएमसीचे उमेदवार आहे ते पिसारीवर आहे नंदीग्राममध्ये। आणि सिंगूर म्हणजे एक अजून वेगळा भाजपचा अजून एक वेगळा जो तृणमूल काँग्रेसचा जो दुसरे आंदोलनाची एक भूमिका होती ममता बॅनर्जीचा, एक तृणमूल सिंगूर आणि एक नंदीग्राम होती। ते सिंगूर मधूनही भाजप पुढे जात आहे दिसतंय, आपल्याकडे ते इन्फॉर्मेशन आलेलं आहे। सिंगूर मधून डॉक्टर ऑरू पुढे ते पुढे जाता दिसतंय। या निमित्ताने पटकन एकदा माधवराव भंडारींपर्यंत पोहोचायचं आहे। माझ्यासोबत आपल्यासोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेता माधवराव भंडारी आहेत। माधवरावांनी बंगालवर त्यांचा विशेष अभ्यास तर प्रकाशित केलेला आहे, त्यांनी तो वारंवार आपल्या लेखनातूनही व्यक्त केलेला आहे। डाव्यांचा खरा चेहरा नावाचं त्यांचं पुस्तक आहे। माधवराव, या आत्ताची जी चर्चा आहे ती आहे सिंगूरची, भवानीपूरची आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात विद्यमान मतदारसंघाची सुद्धा। या सगळ्या ठिकाणाहून ज्या पद्धतीची आघाडी मिळतीये, ही आघाडी लोकांना रोजगाराचा प्रश्नही तेवढाच गंभीरतेनं भेडसावतो आहे। इतक्या वर्षात ना डावे हा प्रश्न सोडवू शकले ना ममता बॅनर्जी, असं म्हणायचं? ही तर वस्तुस्थितीच आणि पश्चिम बंगालचं दुर्दैव गेल्या 75-80 वर्षांचं। नंदीग्राम, सिंगूर या दोन्ही जागा ह्या पश्चिम बंगालच्या साठी ऐतिहासिक जागा आहेत की त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असताना, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना डाव्यांनी आणि ममता बॅनर्जीने संघर्षाचं, अत्याचाराचं राजकारण करून औद्योगिकरण होऊ दिलं नाही।
तिथे प्रकल्प येऊ दिले नाहीत. तिथला जो शेतकरी होता, शेतमजूर होता, त्याच्यावरती अत्याचार केले. तिथला शेतमजूर देशोधडी लागला. भूमिहीन शेतमजूर हा नंदीग्राम मधून सिंगूर मधून पळून गेला आणि जो अल्पभूधारक शेतकरी होता त्यालाही पळून जावं लागलं. म्हणजे ह्यांची जी भाषा आहे की आम्ही समाजातल्या दुर्बल घटकांच्या बरोबर उभे होती, कायम खोटी होती, ढोंगीपणा होता. त्यांनी दुर्बल घटकांवर अत्याचार केले, दुर्बल घटकांना लुबाडलं, त्यांना जास्तीत जास्त त्यांचं शोषण केलं आणि त्याचा लढा नंदीग्राममध्ये सिंगूरमध्ये उभा राहिला. त्याच्यातून बंगालमध्ये परिवर्तन झालं, कम्युनिस्ट उखडले गेले, कम्युनिस्ट तिथून नाहीसे झाले. जी, पण ते केल्यानंतर ममता बॅनर्जीने जी आश्वासनं दिली होती ती पुरी केली नाही. त्यांनी परत तोच पहिले पाडे 55 चालवले आणि त्याचा परिणाम आज नंदीग्राममध्ये सिंगूरमध्ये दिसतोय की आता ते नव्या वाटेला भाजपाच्या दिशेने आलेले आहेत. त्यांना भाजपाबद्दल एक विश्वास वाटतो की भाजपाकडून माधवराव याच्यावरचं उत्तर लागेल. याच्यावरच्या उत्तरासाठी पटकन डाव्यांना बोलतं करू. ऍडव्होकेट चंद्रकांत भोसगर माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. आपल्याला मान्य करावं लागेल, डाव्यांनी ज्या ज्या पद्धतीनं जे आश्वासनं दिली, जे स्वप्न दाखवली, ती स्वप्न ते पूर्ण करू शकले नाहीत. ना तुम्ही करू शकलात, ना तृणमूल करू शकली. हे बघा, हिस्ट्री इटसेल्फ स्पीक्स. बंगालमध्ये जे लँड रिफॉर्म झाले त्याचं सर्वात मोठा योगदान जो आहे लेफ्टचाच आहे आणि मोठ्या प्रमाणात लँड रिफॉर्म जे आहे बंगालमध्ये झालेले आहे आणि हे म्हणणं यांचं अगदी खोटं आहे. आणि इंडस्ट्रियलायझेशनचा जो प्रोसेस सुरू करण्यात आला होता तो पण लेफ्टच्या नेतृत्वाखालीच सुरू करण्यात आला. नॅनोचा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न सिंगूरमध्ये झाला आणि त्याच्या विरोधात डाव्यांचा म्हणजे इंडस्ट्रियलच्या विरोधात TMCच्या लोकांनी आणि बाकीच्या लोकांनी त्याच्यामध्ये हा संपूर्ण ह्याच्यामध्ये एक आंदोलन, खोटं लोकांसमोर एक चित्र निर्माण करून इंडस्ट्रियलच्या विरोधात आहे असं हे करून डाव्यांच्या सरकारच्या विरोधात ते पण चंद्रकांतजी, तुम्ही म्हणजे अर्थात डावे बंगालमध्ये रोजगाराचा प्रश्न सोडवू शकले नाहीत हे तर मान्य करा. रोजगार निर्मित करण्यासाठी सर नॅनो प्रोजेक्ट जो आहे तो सिंगूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अनलेस इंडस्ट्रियलायझेशन सुरू होते रोजगार निर्माण कसा होणार. ठीक आहे, नवा तपशील येतोय. अंकिता जाधव आपल्यापर्यंत आणतायत. एक मोठी अपडेट सध्या समोर येते. तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांची सत्ता ही धोक्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. तामिळनाडूमधली ही तपशील थलपती विजय यांच्या TVKची 86 जागांवर आघाडी असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे DMK 52 तर ADMK सध्या 55 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांची सत्ता यामुळे चांगलीच धोक्यात आलेली आहे. तामिळनाडूमधली ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे. थलपती विजय यांच्या TVKनं 86 जागांवर आघाडी घेतली.